नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो, वाचत असतो, पण काही वेळा महत्त्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात. त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करणार आहोत. अखेर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानातील उपोषण सोडलं. 29 ऑगस्टपासून ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन जरांगे यांनी घेतलं होतं आणि 5व्या दिवशी 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आंदोलन समाप्त केलं. गेल्या 5 दिवसातील मराठा आंदोलनामुळे मुंबई ही ढवळून निघाली होती. त्यामुळे आंदोलन हे अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार का, मुंबईवर आणखी ताण येणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र 5व्या दिवशी आंदोलनाची समाप्ती झाली. या आंदोलनात ज्या मागण्या करण्यात आल्या त्यापैकी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. हे सगळे होत असताना श्रेय नेमके कुणाला याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने श्रेय देत आहे. पण सगळ्या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की आंदोलन इतक्या झटपट संपलं तरी कसं. गेल्या 3 महिन्यांपासून जरांगे यांनी 29 ऑगस्टला आंदोलन करणार अशी घोषणा केली होती. अखेर त्याच दिवशी ते आंदोलन सुरूही झालं. त्यामुळे मुंबईत जी स्थिती होती ती पाहता जरांगे आणि महायुती सरकार यांच्यातील संघर्ष बराच ताणला जाणार अशीच शक्यता वाटत होती. जरांगे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करत होते ते पाहता आंदोलनाची धार लवकर बोथट होईल अशी शक्यताच नव्हती. त्यातच जेव्हा हे आंदोलन 29 ऑगस्टला होणार हे स्पष्ट झालं तेव्हा न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असा निर्णय दिला. पण पोलिसांनी तरी 1 दिवसाची परवानगी जरांगे यांना दिली होती आणि जरांगे आंदोलनस्थळी ठिय्या मांडून बसले सुद्धा. तिकडे आंदोलकही हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात गोळा झाले. पुढे पुन्हा 1 दिवस पोलिसांनी परवानगी वाढवली आणि आंदोलन अधिक धारदार होणार याविषयी बोललं जाऊ लागलं. जरांगे तर पुढच्या शनिवारी रविवारी पहा काय होते ते असा दमही भरत होते. अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत आंदोलन थांबले नाही तर मुंबईत काय स्थिती होईल अशी शंकेची पाल लोकांच्या मनात चुकचुकली होती. पण 5व्या दिवशी जेव्हा आंदोलन संपलं त्याआधी सरकारच्या उपसमितीच्या सदस्यांनी जरांगेंची भेट घेतली आणि क्षणार्धात आंदोलन संपुष्टातही आलं. 1 तासात GR काढा आणि मी गुलाल उधळतो अशी भाषा जरांगेंनी वापरली. तसंच झालं आणि 1 तासात 6 मान्य झालेल्या मागण्यांचा GR काढण्यात आला. लगोलग उपसमितीचे प्रमुख विखे पाटील यांनी सरबत पाजून जरांगे यांचं उपोषण संपल्याचं जाहीर केलं. ज्या पद्धतीने गेले 4 दिवस सरकारचे वाभाडे काढण्याचे प्रयत्न विशेषतः विरोधकांनी केले, प्रामुख्याने आंदोलकांची झालेली परवड, त्यांच्याकडून झालेला गोंधळ, हुल्लडबाजी या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार असंच चित्र होतं. पण झालं वेगळंच. पहिल्या दिवशी जेव्हा न्यायालयानं आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही देणार असं स्पष्ट सांगितलेलं असताना 1 दिवसाची परवानगी पोलिसांनी अर्थात गृहमंत्रालयाने का दिली? शिवाय 1 दिवसाची नाही तर दुसऱ्या दिवशीही ती परवानगी वाढवली. सगळ्या सुविधा नंतर आंदोलकांना उपलब्ध करूनही दिल्या. जरांगे यांनी फारसे आडेवेडे न घेता या मागण्या मान्य केल्या. लगेच GR काढण्यात आला. हे सगळे का घडले असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. नेमका गेम काय झाला आहे? कुणी कुणाचा गेम केला आहे? नेमके जिंकले कोण आहे आणि कोण खरा यातला खेळाडू आहे? सध्या तरी याची उत्तरं मिळणं कठीण आहे. अंदाज लावणं हेच आपल्या हाती आहे. पण मनात आल्या वाचून राहत नाही. आश्चर्यच आहे, आंदोलन संपलं सुद्धा. मराठा आरक्षण आंदोलनानंतर त्याचं श्रेय जरांगे यांना आहे हे संपूर्ण मराठा समाज म्हणणार आहेच. पण सरकारनेही या मागण्या मान्य केल्यामुळे सरकारलाही त्याचं श्रेय घ्यावंसं वाटत असणारच. पण ते श्रेय मुख्यमंत्री या नात्याने घेण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना होती. मात्र ते जरांगे यांना सरबत पाजायला किंवा त्यांची भेट घ्यायला आले नाहीत. तिथे आले होते ते राधाकृष्ण विखे पाटील. तेव्हा फडणवीस विरोधी इकोसिस्टीमला ही संधी मिळाली आणि त्यांनी हे श्रेय विखे पाटलांचं आहे, विखे पाटील खरे हिरो ठरले अशा सोयीस्कर भूमिका घ्यायला सुरुवात केली. कारण फडणवीसांना श्रेय देणं हे त्यांच्या भूमिकेतच बसणारं नव्हतं. पण सरतेशेवटी ही उपसमिती मुख्यमंत्र्यांनीच नेमली. त्यांनी कोणत्या विषयावर जरांगेंशी चर्चा करायची हे त्यांनीच ठरवलं. कोणते निर्णय तिथे घ्यायचे हेही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच झालं असणार. आता या सगळ्या परिस्थितीत श्रेय फडणवीसांना देता येईल का की आणखी कुणाला
या प्रश्नाचं उत्तर जनता जनार्दनच देणार आहे. या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारपेक्षाही विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. हे आंदोलन चिघळावं, देवेंद्र फडणवीस यांची कोंडी व्हावी अशी त्यांची सर्वस्वी इच्छा असेल. सुप्रिया सुळे म्हणत होत्या की सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, मग ते का आरक्षण देत नाहीयेत. अन्य नेत्यांच्याही तशाच प्रतिक्रिया येत होत्या. या सरकारने आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे तर द्या ना आरक्षण, अशी भाषा विरोधी पक्ष वापरत होते. आंदोलकांना जेवण देण्याच्या घोषणा विविध विरोधी पक्षांनी केल्या आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्नही केला. न्यायालयात या संदर्भात ज्या सुनावण्या झाल्या त्यात न्यायाधीश आरती साठे या कशा पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या प्रवक्त्या होत्या, त्यामुळे जरांगे यांच्यावर अन्याय होईल अशीही विचित्र भाषा वापरण्यात आली. मात्र हे सगळे चित्र काही क्षणातच बदलून गेले. या आरक्षणाच्या या प्रश्नाचं भिजत घोंगडं वर्षानुवर्षांचं आहे. अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले, पण त्यातील कुणी या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला नाही. जे काही महत्त्वाचे निर्णय झाले ते फडणवीस यांच्या सत्ता काळातच झाले. त्यामुळे हा निर्णय पुन्हा फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातच झाला हे स्पष्ट झालं. स्ट्रॉंग मराठा, मराठ्यांचे तारणहार अशी बिरुदे मिरवणाऱ्या नेत्यांचा हिरमोड मात्र झाला आहे.